तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं. आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असतानाच पुन्हा दरवाढ. मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा. पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती. अमेरिकेकडून रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत. मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावर परिणाम नाही. अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्याला तात्पुरती स्थगिती. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. कतार, सौदी अरेबिया, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर नियोजित लष्करी कारवाई तुर्तास थांबवली. समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावर चर्चा सुरू. आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट. 2 दिवसापूर्वीच पार्थ पवार यांनीही घेतली होती भेट. कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेची सेना आक्रमक. महायुतीत विधान परिषदेच्या जागेवर महेंद्र दळवी यांचा दावा. कोकणात शिवसेना स्टॉपर म्हणत तटकरेंना टिवचलं. विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. रायगड रत्नागिरीच्या जागेवर अनिकेत तटकरे, तर पुण्यातून सुनील टिंगरे, रमेश अप्पा थोरात, विलास लांडे इच्छुक. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक देवगिरीवर. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक. सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडलं. लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी. कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात. रात्री उशिरा सीबीआयचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे रवाना. नेटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडून मोठी खबरदारी. मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवत असल्यानं तपासात तांत्रिक अडचणी. सूत्रांची माहिती. लिखित आणि डिजिटल साहित्य शोधण्याचं तपासात आव्हान. मोंदू अशोक खरातचा ईडी ताबा घेणार. नाशिक कोर्टाकडून ईडीला ताबा घेण्याची परवानगी. खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांबाबत ईडी करणार तपास. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. वर्धेत सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाचे. देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं घटली. 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली. केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात. 13 जणांचा मृत्यू. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर. मुंबईतील वांद्रे पूर्व स्थानक परिसरात रेल्वेकडून 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम. गरीबनगरमधील अनेक वर्षापासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवणार. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद. पावसाळा सुरक्षेसाठी जंजिरा 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय. सप्टेंबरमध्ये किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला करणार. अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींविरोधातील सर्व आरोप मागे. अमेरिकेतील दोघांविरोधातील खटले कायमस्वरूपी बंद. लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.